कसं आहे मित्रांनो, पाऊस आता बघू शकता तुम्ही पावसाचं काय चाललं आहे सर्वांनाच माहिती आहे. आता याला आपण ठिबक जोडलेलं आहे, म्हणजे आज पुन्हा ठिबक जोडायची वेळ आली. कारण पावसाचा आता पत्ता नसल्यामुळं आपण ठिबक काढलं होतं आणि ह्याला ठिबकची गरज लागते. तर आता खूप सारी लोक एखाद्या ठिकाणचा मी व्हिडिओ बनवला की पत्ता वगैरे मागतात, सर्व काय फोन नंबर वगैरे मागतात. तर ह्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा आपण काय करूया की एकत्र एखाद्या ठिकाणी जाऊया ना. पीक आता काय आमच्याकडे एवढं गरम होतं आहे, त्यामुळं ही गोधडी म्हणजे खोळ घेतले अंगावरती, एवढं गरम होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या भागात कुठे काय फिरण्यासारखं असेल किंवा शेड फिरण्यासारखं म्हणजे शेड पाहण्यासाठी जर कोणाचे शेड असतील तर आपण सर्वांनी एकच दिवशी तिकडे जाऊया. एकच दिवशी सर्व काही त्यांच्याबरोबर भेटीगाठी होतील, सगळ्या काय चर्चा पण होतील त्याच्यात आणि देवाणघेवाण एवढी होती. तर बेहिसाब म्हणजे मला एखाद्यानं कुणी सांगितलं ना की असं असं अमक्या ठिकाणी आहे की मी नेहमीच जात असतो. काल पण मी एक ठिकाणी पाहायला गेलो होतो. एका गुंठ्यामध्ये 1 टन मका निघतो तिथे. एका गुंठ्यात 1 टन मका. तुम्ही म्हणाला असं कसं काय? तर अजब कहाणी, म्हणजे आपल्या पलीकडची पण लोक आहेत अशा प्रकारचं नियोजन करतात ना की एवढं अफलातून की बेहिसाब अफलातून. तर आपण तसं करूया. आता ह्याच्याकडे त्याच्याकडे एकट्याने जाण्यापेक्षा आता मला पण काम नाही, कारण आमच्याकडे एवढं गरम होतं आहे की सूर्यप्रकाशच एवढा येतो की काय विचारायचं नाही. तर अशापेक्षा आता काय तुम्ही लोक सर्व माझ्याकडे येत होता, तर तुमच्या भागात ज्या काय ठिकाणी असतील शेड त्या भागातनी जाऊया ना फिरायला. हप्त्यातून महिन्यातून 1 दिवस म्हणा तुम्ही, तर तशा पद्धतीनं नियोजन करूया. आणि राहिला प्रश्न काय लोकांचा की ते शेडचं स्ट्रक्चर वगैरे व्यवस्थित दाखवत जावा, किंवा बाबांनो शेडचं स्ट्रक्चर दाखवलं ना की तुम्ही MM विचाराल. MM विचाराल तर मला काही कळत नाही मुळात. म्हणजे मग त्याच्यापेक्षा काय, तुमचा जर एखादा वेल्डर असेल त्याला करायचं असेल. आता माझ्या तिथं हे शेड बांधल्यापासून 3-4 शिकले तसं शेड करायला. तसं तुमच्या वेल्डिंगवाल्याला आणा, दाखवा. तुमच्या भागात जे काय असतील ते तुम्ही शेड करा, त्याचा काही विषय नसतो. पण ते साईज सांगितली की मग ते MM सांगा, इंचीसमध्ये सांगा. आता माझं काय एवढं एज्युकेशन नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मग ते MM आणि इंचीस वगैरे दाखवायला. तर तसं काय नसतं. आणि एका दादाने मला एक कमेंट केली होती, तुम्ही नारी सुवर्णचे एजंट आहेत का? तर त्यांनी शॉर्ट व्हिडिओ पाहिला असणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी कमेंट केली होती. काय हरकत नसते, पण त्यांनी एक जळजळीत उदाहरण सांगितलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर त्यांनी काय सांगितलं आहे की नारी सुवर्ण पिल्लं 25,000 लोक विकतात, आम्ही सांभाळतो, तुम्ही घेऊन जाणार का? 25,000. आता मी तर 25,000 देत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी शॉर्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी ते सर्व कमेंट केल्या होत्या. म्हणजे अशा परिस्थितीत आहे, विकायचं कुठं हित अडचण आल्यामुळे हे नारी सुवर्ण पसरलंच नाही. आहे चांगलं, सगळं काय चांगलं आहे, पण तुम्ही मेंढी म्हणून समजलं किंवा मेंढी म्हणून पाळलं तरच चांगलं आहे. नारी सुवर्ण म्हणून पाळलं की तोट्यात जाणार. हा पहिल्यापासूनचा कन्सेप्ट आहे. तर असं काहीतरी म्हणजे त्यांनीसुद्धा कुठेतरी चौकशी केली असेल, त्याच्याशिवाय त्यांनी डायरेक्ट रेट सांगितला नाही. कारण 25,000 रेट हा चालूच आहे. 20 ते 25,000च्या रेंजमध्येच पिल्लं देतात लोक, मला पण माहिती आहे. पण काय आहे, आपल्याला लोकांशी काय घेणं देणं नाही. आपल्याकडं काय आहे ना, आपण कसं विकू त्या पद्धतीनं विकता येतं. कारण मी काही खर्चच करत नाही ना, मी खुराक घालत नाही किंवा मी काय चारा चांगला घालत नाही, काय नाही. आमच्याकडे जे काय भेटेल ते गव्हाच्या भुस्सा खाऊन जगवणारी मेंढरं येतं माझी, त्याच्यामुळं मला खर्चच नाही. त्याच्यामुळं मी काय 10,000 काय अजून काय, त्याचा काही विषय नसतो. पण तशा पद्धतीनं लोकांनी प्रश्न विचारलं पाहिजेत की मी सांभाळेन, तुम्ही नेणार का? बघा, म्हणजे त्यांना विक्रीचं फोकस त्यांच्या पहिला डोक्यात आला आहे. एवढं महागडं आहे तर मी सांभाळीन, मला सांभाळायला काय अडचण नाही. त्यांचंही तेच म्हणणं आहे. जसं मला प्रश्न पडायचे आहेत की मी एवढं महाग नेईन पण विकायचं कुणाला, तसं त्यांनाही प्रश्न पडला आहे की एवढं महागीचं मी नेईन पण विकायचं कुणाला. हा प्रश्न त्यांना पडल्यामुळे त्यांनी मला कमेंट केली होती. आणि त्यांचं तर मानणं रास्त आहे. आणि तुम्ही जे काय माझ्याकडे पत्ते वगैरे मागता, तर आता मी तर फ्रीच आहे. पत्ते मागण्यापेक्षा आपण काय करूया, अशी महिन्यातून 1 दिवस किंवा अशी एखादी ट्रिप काढूया की एखाद्या ठिकाणी किंवा सातारा किंवा पुणे वगैरे किंवा बीड किंवा जालना वगैरे ह्या भागात जाऊया. त्यांच्या तिकडं शेड काय असतात, वातावरण काय असतं, चारा काय करतात, हे सर्व पाहूया ना. आता मी जर म्हटलं तुम्हाला एका गुंठ्यामध्ये 1 टन चारा म्हणजे मक्याचा मुरगाच बनतो, तुम्ही म्हणाल शक्यच नाही ना, कारण तुम्ही मक्के बागायतदार आहे, मला माहिती आहे. पण तसं होतं, रियालिटी ती आहे, होतं. मी सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करेन आणि तेव्हा दाखवेन कसं होतं आणि काय होतं. कारण काय, दाखवल्याशिवाय विश्वास बसत नाही ना, तसं आहे. पण अशा काही संकल्पना असतात, तर असे जे काही नवीन शेतकरी असतील किंवा जे छोटे शेतकरी असतील ह्यांच्याकडे आयडिया चांगले असतात. तुम्ही मोठ्यांकडे जाऊच नका.
आता माझ्यासारख्या शेडमध्ये वॅक्सिन केलेलं आहे. खूप सारी लोकं म्हणतात की वॅक्सिन केल्यानंतर कोणाला व्हिजिट करून द्यायचं नसतं वगैरे वगैरे सर्व कारणं सांगतात. माझ्या तिथं सर्व्हिस येतात, सर्व्हिस जातात, काही व्हिजिटिंगचं किंवा वॅक्सिनेशनचं काही विषय नाही आला मला, काही मेंढरांना त्रास नाही, काही नसतं. तर वॅक्सिन केल्यानंतर येऊन देणे न देणे हा वैयक्तिक प्रश्न असतो. त्या वॅक्सिनचं किंवा ह्याचं काही संबंध नसतो. आता जी फिरस्ती मेंढपाळ आहेत त्यांनी वॅक्सिन केल्यानंतर काय करायचं, मग घरीच ठेवायची का मेंढरं? तर तसं काय नसतं की मला चार्ज घ्यायचा असेल तर मी तुम्हाला कारण सांगेन की मी वॅक्सिन केले, मी तुम्हाला मेंढर पाहून देणार नाही. हे अशा सर्व गोष्टी असतात. तर तुम्ही जर मेंढीपालन करत असाल तर जसं त्या भावाला विक्री व्यवस्थापनचं प्रश्न पडला तसा तुम्हाला पण विक्री व्यवस्थापनचा प्रश्न पडला पाहिजे, त्याच्यानुसार केलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल की आम्ही सर्व करू, पण नंतर जेव्हा विक्रीचा वेळ येते आणि विक्री व्यवस्थापन तुम्हाला जमना की मग मात्र हे तोट्यात जातं. कारण तुम्ही खर्चच एवढा करता की त्याचा बेहिसाब. कारण तुम्ही अर्धा किलो खुराक घालणार ना. मी काय सांगतो की 25 मेंढरांना मी अर्धा किलो 1 किलो घालतो, कारण मला काही विषयच नाही ना, माझ्याकडे जगतात, मला माहिती आहे जगतंय. पण तुम्हाला विश्वास नाही ना, तुम्ही अर्धा किलो खुराक घालाल. परत मग म्हणाल की कॅल्क्युलेशन, ते आता जास्त करून हिसाबवालीच लोक आहेत ना, मग कॅल्क्युलेशन काढणार, अरे एवढं झालं आणि तेवढं झालं, मग फायदा काय? कुणी सांगितलं होतं खुराक घालायला तुम्हाला? आम्ही थोडी सांगितलं खुराक घाला. आम्हाला काय नाही, आम्ही सुरीवरती एकदा जर का त्याच्या मानेवरती सुरी ठेवली की ते ब्रीड, खुराक, क्वालिटी, पर्सनॅलिटी तसलं काय बघत नसतो. आम्ही मठ्ठनच बघतो, ह्याच्या पलीकडे काय बघत नाही. तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि अशा पद्धतीनं जर नियोजन करत असाल, जर म्हणजे एखाद्या भागात जाऊ, एखाद्या ठिकाणचं जे काही शेड असतील ती पिरूया, असं काही करत असाल तर नक्की मला सांगा. आपण आता काय माझ्याकडे काम अजिबात नाही, मी तर बिनकामीच आहे पहिल्यापासूनच. पण आत्ता कसं आहे, आमच्याकडं बघता किती सूर्याचा प्रकाश आहे, तर अशा वातावरणामध्ये आपण सूर्य कुठं येतो ते तरी पाहायला जाऊ ना. कारण लोक म्हणतात ना, सूर्य आला पाहिजे, मेंढरांना ऊन लागलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी संकल्पना सांगत असतात ना. पण माझ्याकडे आता ती संकल्पना नाही आहे, तर मी जाऊन बघेन ना उन्हाचे खरंच गरज असते का मेंढरांना किंवा काय असतं का. तर आता बघूया, तर त्या पद्धतीनं म्हणजे माहिती मिळेल ना. आणि माहिती गोळा करणं हे माझं एकमेव काम असतं. मी कुणाच्याही तिथेही गेलो ना तर पहिल्यांदा माहिती गोळा करतो. तुम्ही काय करता त्या मेंढरांबद्दल किंवा मेंढरांसाठी काय काय तुमचं नियोजन असतं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती करत असतो. आणि ती माहिती गोळा केल्यानंतर मग माझ्याकडं प्रयोग चालू असतात. आता मी काल एक प्रयोग पाहून आलो आहे. मी तर लेंडी खतापर्यंत आलो होतो, पण लेंडी खताची म्हणजे लेंडीची पावडरपर्यंत मी आलो होतो, पण त्या पावडरचं लिक्विड फॉर्मॅट पण होतं. आता तुम्ही म्हणाल हे काय धंद्याला लावायला लागला, तर आता मला धंद्याला लावतात म्हणल्यानंतर मी पण तुम्हाला धंद्यालाच लावणार आहे. तर त्याचं लिक्विड फॉर्मॅट करता येतं, हे मी पण काल अनुभवलं आहे. तर आता पहिल्यांदा मी करेन, कारण पावडर पण मीच बनवली आहे, त्याचं लिक्विड फॉर्म्युला आता त्यांनी केला आहे, पण ते मी पण करून दाखवणार ना. तर तसं असं काय तुम्हाला जर माहिती असेल कोणाकडं किंवा एखादा व्यक्ती बनवत असेल आणि सांगत नसेल तर तुम्ही मला सांगा की असं असं त्यांनी केलं ना, ह्याचं कसं काय होतं, तर त्याचा प्रयोग मी करेन. आता त्यांनी जे काय लेंड्यांचे लिक्विड वगैरे काय होतं ते मी करणार आहे. फिल्टरची काय गरज एवढी लागत नाही, कारण त्यांनी नॅचरल पद्धतीनं केलं होतं, तेही वरनं त्यांनी दाखवलं. तर अशा काही गोष्टी असतात. मग अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या पाहायला मिळत असते. आता जर असं काही नियोजन कुणाचं असेल, बाबा आपण जाऊया पिकनिकला, तर पिकनिक म्हणून शेड पाहायला जायचं, कुणाच्या घरी जायचं नाही, कुणाच्या चहा प्यायची नाही, काय नाही, नुसतं शेडमध्ये बसायचं, जे काय असेल आपलं डिस्कशन होईल सर्व. कारण मी एकटा आणि तुम्ही एकटा असून काय विचारणार आहे, मेंढरांना काय खायला घालता, मेंढरांना चारा काय केला. पण 10-15 जण असेल तर प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असणार आणि 15 जणातला एकाकडे तरी त्याचं सोल्युशन असतं. मग ते सोल्युशन सांगू शकतात की असं नाही तर असं होऊ शकतं. तर अशासाठी जर आपण जर काय गेलो कुठे बाहेर फिरायला वगैरे, तर नक्कीच माझ्यासारख्याला घेऊन जावं. कारण तुम्ही सर्व मला ओळखता, पण मी किती लोकांना ओळखतो हा पण एक प्रश्न आहे ना. तर मी थोड्याच लोकांना ओळखतो, कारण जी माझ्याकडे आली होती किंवा जी काय माझ्याकडे येऊन गेले तेवढ्याच लोकांना ओळखतो, बाकीच्यांना मी ओळखतच नाही. तर ह्या निमित्तानं तरी भेटीगाठी होतीला, असं काय नियोजन करूया. आणि मेंढरांना ऊन लागतं ही तुमची संकल्पना आहे ना. तर आता माझ्या भागामध्ये एवढं ऊन कडक आहे ना, बेसाब कडक, आमची मेंढरं तापून ना शेडमध्ये झोपतायत, अशा पद्धतीनं ऊन आहे. तर संकल्पना वगैरे तशी काय नसती, मला जे जमल ते केलं तरच मेंढीपालन होतं. मला जे जमत नाही किंवा माझ्याकडं काय आहेच नाही ती परिस्थिती, आणि ती करण्याच्या भानगडीत जर मी पडलो तर ते तोट्यात जातं. ह्या पद्धतीनं केलं तर 100%. आता तुम्ही काही भागामध्ये बघा मक्का पेरत असतील, आत्ता काही भागामध्ये मक्का पेरतात, तर मेगासीट वगैरे पेरतात, पण आमच्याकडे तसं काहीच करता येत नाही. आमच्याकडे फक्त हे एकमेव खाद्य जगू शकतं. आणि
पाऊस लेट येणार होता हे माहिती असतं तर मेगास्वीट पेरलं असतं. बघा शकता ते मेगास्वीटचं एक ताट आलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर ते एक मेगास्वीटचं ताट जे आहे ना, तर ते एवढ्या पद्धतीनं वाढलं आहे. तर आता बघू शकता हे मेगास्वीट आहे. आता हे तुऱ्यामध्ये येईल, पण क्वालिटी काय म्हणाल ना तर लाजवाब येतं आहे. आणि लेंडी पावडर तर बेहिसाब. म्हणजे अशा पद्धतीची काही शेती असेल पाहायला भेटेल. कारण मी नवीन आहे, तुम्हाला मस्त वाटेल की तुमची शेती म्हणजे काय तुम्हाला नॉर्मल वाटते. मला जी संकल्पना किंवा माझ्याकडे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ह्या नवीन मला शिकल्या पाहिजेत ना, त्याच्याशिवाय मला तरी येणार कसं. कारण मी नवीन आहे, मला हे शिकलं पाहिजे, त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. मग तसं काय आपल्याला पाहायला भेटेल, शिकायला भेटेल, तसं काय असेल नियोजन कुणाचं कुठे तर मला सांगा जा. मी आता फिरायला 3 महिने फ्रीच आहे, कारण मला नोव्हेंबरपर्यंत काम नाही. पाऊस आहे तोपर्यंत काही काम नसतं, कारण मी रिलॅक्स असतो. आणि आमच्याकडे कोणी येणारच नाही, कारण आम्हाला वॉरंटी गॅरंटी आमच्या निसर्गाची की आमच्याकडे कोणी येणारा असा सरळ जाऊ शकत नाही, उतरतच जाणार आहे. कारण वातावरण तसं सांगू शकतं. त्यामध्ये जर काय तुमच्याकडे असं असेल प्लॅनिंग कुणाचं तर मला सांगा अवश्य, आणि मला पण सोबत घेऊन जावा.